मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दुहेरी धक्का दिलाय। मुंबई महापालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचं 1400 कोटींचं टेंडर रद्द करण्यात आलंय। 4 वर्षांसाठी हे टेंडर काढण्यात आलेलं होतं। या प्रकल्पासाठी फेब्रुवारी 2024 साली निविदा सुद्धा मागवण्यात आल्या होत्या। सध्या हे काम 450 हून अधिक महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगार संस्थांच्या माध्यमातून केलं जातं। या प्रकल्पाविरोधात आंदोलन सुद्धा उभारण्यात आलं होतं। तसंच प्रकल्पाविरोधात हायकोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल करण्यात आली आहे। पुण्यातील सुमित फॅसिलिटीला हे काम द्यावं यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे प्रकल्प रद्द करण्याचे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेले आहेत। हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्का मानला जातोय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुहेरी धक्का दिलेला आहे। मुंबई महापालिकेमधील घनकचरा व्यवस्थापनाचं 1400 कोटींचं टेंडर रद्द करण्यात आलंय। 4 वर्षांसाठी त्यांनी हे टेंडर काढलेलं होतं आणि आता हे रद्द करण्यात आलंय। प्रकल्पासाठी फेब्रुवारी 2024 साली निविदा सुद्धा मागवण्यात आल्या होत्या। सध्या हे काम 450 हून अधिक महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगार संस्थांच्या माध्यमातून केलं जातंय। या प्रकल्पाविरोधात आंदोलनं उभारण्यात आली होती। तसंच या प्रकल्पाविरोधात हायकोर्टात याचिका सुद्धा दाखल झाल्या होत्या। पुण्यातील सुमित फॅसिलिटीला हे काम द्यावं यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुद्धा केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यामुळे आता हे प्रकल्प रद्द करण्याचे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना दुहेरी धक्का दिल्याचं बोललं जातंय। घनकचऱ्याचं 1400 कोटींचं टेंडर रद्द करण्यात आलेलं आहे। शिंदेंच्या काळात हे टेंडर निघालेलं होतं। यासाठी निविदा सुद्धा मागवण्यात आलेल्या होत्या, मात्र याला अनेकांनी विरोध केलेला होता। पुण्यातील सुमित फॅसिलिटीला हे काम द्यावं यासाठी वरिष्ठ पातळीवरून सुद्धा प्रयत्न केले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, नेमकं काय प्रकरण आहे? मुंबई महापालिका ही झोपडपट्ट्यामधील कचरा उचलण्यासाठी हे टेंडर काढलं गेलं होतं 1400 कोटी रुपयांचा आणि याचा कालावधी होता 4 वर्ष। परंतु सध्या हे जे कचरा उचलण्याचं काम आहे त्याचबरोबर त्या गल्ल्या साफ करण्याचं काम जे आहे ते प्रामुख्यानं महिला बचत करतं। त्याचबरोबर स्वयंरोजगार ज्या संस्था आहेत, सुशिक्षित बेरोजगारांच्या ज्या संस्था आहेत त्याच्या माध्यमातून हे काम करून घेतलं जात होतं आणि त्यांचा या संपूर्ण टेंडर प्रक्रियेला विरोध होता। कारण एकच कंपनी येऊन हे सर्व झोपडपट्ट्यामधील कचरा गोळा करणार होत्या आणि सर्व मोनोपॉली जी आहे ती एका कंपनीची राहणार होती आणि त्या माध्यमातून जो मुंबई महापालिकेचा अधिक पैसा जो आहे तो या टेंडर प्रक्रियेवर खर्च केला जाणार होता आणि त्यासाठी या संबंधित ज्या महिला बचत गट आहेत त्यांनी देखील या हायकोर्टामध्ये या संपूर्ण टेंडर प्रक्रियेविरोधात दाद मागितली होती आणि या हायकोर्टानं देखील राज्य सरकारला बाजू मांडली गेली, सांगितलं गेलं होतं की तुम्ही याची बाजू मांडा की ज्या महिला बचत गट आहेत त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना दुसरं कुठलं काम मिळणार आहे आणि त्यामुळं हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते तेव्हा गाजलं गेलं होतं। याविरोधात आंदोलन देखील झालं होतं आणि या 1400 कोटी रुपयांच्या टेंडर प्रकरणामध्ये खास करून पुण्यातील एका कंपनीला हे काम देण्याचं प्रयत्न सुरू झाले होते। फेब्रुवारी 2024 मध्ये याची निविदा प्रसिद्ध केली गेली होती। 4 कंपन्यांनी त्या संदर्भातल्या निविदा देखील भरल्या गेल्या होत्या, परंतु एका कंपनीसाठी हे सर्व टेंडर केलं जात असल्याचा आरोप त्यावेळी केला गेला होता आणि त्या माध्यमातून विविध तक्रारी देखील या टेंडर विरोधात केल्या गेल्या होत्या। परंतु अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण या टेंडर प्रक्रियेला आता रद्द करण्याचे आदेश जे आहेत ते तशा सूचना ज्या आहेत त्या आयुक्तांना दिल्या होत्या आणि आयुक्त भूषण गगराणी यांनी हे संपूर्ण टेंडर प्रक्रियाच आता रद्द केली गेलेली आहे। त्यामुळे 1400 कोटी रुपयांचं हे टेंडर आता रद्द केलं गेल्याचं फायनल झालेलं आहे। त्यामुळे नक्कीच एक मोठा दिलासा जो आहे त्या महिला बचत गटांना आणि बेरोजगार संस्थांना आहे, सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्था ज्या आहेत ज्या जवळपास 450हून अधिक मुंबईत असून त्या झोपडपट्ट्यामध्ये काम करत आहेत त्यांना हा दिलासा मानला जातोय। अगदी धन्यवाद दिलेल्या आपण माहितीसाठी।